सप्टेंबर 2025ला जो GR निघाला त्यामध्ये कुणबी समाजाचे ज्याच्याकडे दाखले आहेत त्याच लोकांना ओबीसीचं म्हणजे प्रमाणपत्र द्यावं किंवा जातीचं प्रमाणपत्र द्यावं. पण मला असं वाटतं की सत्ता पक्षातील किंवा विरोधी पक्षातील अनेक ओबीसी नेते असे आहेत ज्यांना या GRमध्ये या इंटरप्रिटेशनमध्ये चुका करतात आहे. या GRचं इंटरप्रिटेशन असं आहे की तुम्ही ज्याही व्यक्तीकडे 1966च्या आधीचे कुणबी प्रमाणपत्र असणार किंवा कुणबीचा काहीतरी दाखला असणार त्या सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या परिवाराला ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार. या GRमध्ये कुठेही सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणार किंवा सरसकट मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबीचे दाखले देतील सर्टिफिकेट देतील असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. 2 सप्टेंबर 2025ला निघालेला GR आहे. आज 18 सप्टेंबर आहे आणि एवढ्या दिवसात मला वाटतं फक्त महाराष्ट्रामध्ये 8 किंवा 10 व्यक्तींना या प्रकारचा सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि ते जे खरे कुणबी होते त्यांच्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र होते, काही ना काही दाखले होते, त्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर मला असं वाटतं भुजबळ साहेबांनी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना सोबत एकदा चर्चा करावी आणि या संदर्भात आपला जो संभ्रम आहे, आपला जो चुकीचं इंटरप्रिटेशन आहे ते आपलं सुधारून घ्यावा. भारतीय जनता पार्टीच्या रक्तातच ओबीसी आहे. ओबीसीमुळेच भारतीय जनता पार्टी आज एक ताकदीने ओबीसी समाज आणि सर्व समाजाला घेऊनच भारतीय जनता पार्टी चालली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही सरकार माननीय फडणवीस साहेबांची सरकार कधीच ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. काल छगन भुजबळांनी असं देखील म्हटलं होतं की अनेक प्रमाणपत्रांमध्ये जी आहे ती खोडतोड केलेली आहे कुणबी दाखवण्यासाठी. बघा, असं आहे की या संदर्भात अनेक याच्या आधीही निर्णय झालेले आहे. या संदर्भात सरकारचे स्पेसिफिक धोरण आहे, अनेक GR आहेत, अनेक कायदेसुद्धा आहे. जोही अधिकारी या प्रकारचं खोडतोड केलेले किंवा चुकीच्या प्रकारे सर्टिफिकेट देणार ते सगळे सस्पेंड होतील किंवा त्यांच्या नोकऱ्या जातील. आणि मला असं वाटत नाही कोणताही अधिकारी स्वतःची नोकरी गमावून कुणाला सर्टिफिकेट देणार. हे चुकीचं एक वातावरण किंवा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात आहे. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे प्रमाणपत्र आता कालपासून वितरित होत आहे ते ओबीसीच आहे, त्यांना प्रमाणपत्र, मराठा समाजाला प्रमाणपत्र दिले जात नाही? बघा, असं आहे की ही ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले आहेत ते सगळे कुणबी लोकच आहे आणि कुणबीचं ज्याच्याकडे प्रमाणपत्र असलं तो त्याला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळतं किंवा ओबीसी प्रवर्गात तो त्याचं समाविष्ट होतं. सर्व ओबीसी नेत्यांची मागणी होत आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी. अशी बैठक घेण्यासाठी तुम्ही आग्रही असणार आहे का, तुम्ही मध्यस्थी करणार आहे का, हा सगळा? बघा, असं आहे की मला असं वाटतं की भुजबळ साहेब तर नेहमी CM साहेबांची भेट होत असते, कॅबिनेटमध्ये भेट होत असते इतर. आणि मला असं वाटतं भुजबळ साहेब जर या संदर्भात जर पुढाकार घेतील तर सगळेच ओबीसी नेत्यांची, तसंही फडणवीस साहेब नेहमी सगळ्यांना भेटत असतात. मला असं वाटतं याच्या आधीही या संदर्भातली बैठक झाली. पण निश्चितच जर त्या लोकांचे सगळे आग्रह असतील आणि अनेक विरोधी पक्षाचे लोकही जे मला असं वाटतं की या प्रकारचा काही प्रयत्न करतील किंवा त्यांना हे असणार तर मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब निश्चितच त्यांची बैठक घेणार आणि त्यांचं समाधान करणार. या सगळ्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे आक्रमक आहे. त्या ठिकाणी त्यांना एकत्र बसून मुख्यमंत्री किंवा सरकारशी भेट होईल पुढच्या काळात, जेणेकरून जे आंदोलन सध्या सुरू आहे कारण की ज्यातून भीती वाटते लोकांना, आत्महत्या होत्या ओबीसीच्या, तर ते दूर होईल आणि आरक्षण इंटॅक्ट आहे असं वाटेल? नाही, निश्चितच मला असं वाटतं एकदा हे सगळे नेते माननीय फडणवीस साहेबांसोबत बसले आणि एक आश्वासन जसं मागच्याच आम्हाला दिलं होतं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला, त्या प्रकारचं आश्वासन मिळालं. मला असं वाटतं यांचं सगळ्यांचं संभ्रमही दूर होणार आणि हे शाश्वत सुद्धा होतील. तुम्ही ओबीसी नेते म्हणून ही भेट घालून द्यायला पुढाकार घेणार आहात का? निश्चितच आपण सांगितल्यानंतर मी आज माननीय भुजबळ साहेबांची भेट घेतो. माननीय विजयभाऊ वडेट्टीवार असतील, हाके साहेब असतील, त्यांच्यासोबत बोलून आणि फडणवीस साहेबांचा वेळ घेऊन निश्चितच यामध्ये काही ना काही तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करणार. तुमचा ठामपणे विश्वास आहे की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला जात नाही, जो GR आता काढला त्याला? 100% जात नाही. तो GR मी अनेक वेळा वाचला, अनेक अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात चर्चा केली, अनेक वकिलांसोबत आणि सिनियर काउन्सिलरसोबत या संदर्भात चर्चा केली. त्या GRमध्ये कुठेही सरसकट किंवा कुठेही कुणबी जातीला मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. त्यात फक्त कार्यपद्धती दिलेली आहे. त्यामध्ये 1966च्या आधीचे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, त्याच्या वडिलांचे, आजोबांचे, पंजोबाचे किंवा खापर पंजोबाकडे कोणताही दाखला जातीचा असणार किंवा कुणबी म्हणून त्याच्याकडे काही पुरावे असणार तर त्या व्यक्तीलाच
कुणबी प्रमाणपत्र मिळतील. आता पण थोड्या वेळापूर्वी बोलताना बोलले 2 सप्टेंबर ते आजपर्यंत किती लोकांना याचे प्रमाणपत्र दिले आहे? 8 ते 10 लोकांनाच या संदर्भात प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि त्यांच्याकडे कुणबी जातीचे काही ना काही पुरावे निश्चित होते. आज भुजबळ साहेबांचा नागपुरात मेळावा आहे, प्रेस घेणार आहे. मुद्दा हाच आहे की जो जी.आर. काढला जरांगे पाटील मराठा समाजासाठी त्याचा विरोध करणे. नाही, मला असं वाटतं भुजबळ साहेबांसारखे एक सिनियर नेते, सरकारमधले एक प्रमुख मंत्री यांनी मला असं वाटतं या प्रकारचं काही त्यांचं संभ्रम असणार किंवा चुकीचं असणार, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांसोबत थेट चर्चा करून या संदर्भातला आपली जे चुकीचं इंटरप्रिटेशन ते आपलं दुरुस्त करून घ्यावं आणि त्यानंतरच त्यांनी या संदर्भातलं काही वक्तव्य करावं. भुजबळ साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं किंवा या प्रकारची काही विरोधात प्रेस घेतली तर एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक संभ्रम निर्माण होणार. भाऊ, शरद पवार थोड्या वेळा आधी बोललेलं आहे की मी 75 नंतर थांबलो नाही, त्यामुळे मी मोदींना थांबा असं म्हणू शकत नाही. माझ्या 75ला स्वतः मोदी आले होते. राजकारणात सभ्य आणि संस्कृतपणाचं दर्शन घडलं पाहिजे. नाही, निश्चितच पवार साहेब एकदम म्हणजे खरं बोलले, बरोबर एकदमच सटीक बोलले आहे आणि निश्चितच मोदी साहेब जोपर्यंत या देशाचे 140 कोटी लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे तोपर्यंत मोदीजी या देशाचे पंतप्रधान राहणार आणि मला असं वाटतं की आणखीन 10 वर्ष मोदीजी ज्या प्रकारचं ते फिट आहे तर आणखीन 10-15 वर्ष ते निश्चितच या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील आणि निश्चितच त्यांचं आमच्या सगळ्यांच्या शुभकामना असंच आहे की मोदीजी पुढचे 15 वर्ष या देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजे. आपण शुभेच्छा देत आहे, पण काल ज्या जाहिराती आल्या त्या शिंदे गटाच्या सगळ्या आल्या होत्या ठळकपणे मुख्य वृत्तपत्रांमध्ये. त्यानंतर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे की कुठेतरी हे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय महायुतीमध्ये आणि एकूणच देवाभाऊंवर कुरघोडी करण्याचा शिंदे गटाकडून हा प्रयत्न होत असल्याचं. बघा, असं आहे की ती प्रत्येकाची वैयक्तिक विषय आहेत. त्यांना कुणाचं ॲड द्यायचं आहे, कुणाला आपल्या ॲडमध्ये कुणाचा फोटो टाकायचा आहे आणि ती शिवसेनाच्या माध्यमातून ती ॲड देण्यात आली होती आणि त्यात निश्चितच शिवसेनेमधनं दिली होती म्हणून शिवसेनेच्याच नेत्यांचे त्यात फोटो होते आणि जर ती महायुती सरकारच्या वतीने दिली असती तर सगळ्याच नेत्यांचे फोटो आले असते. मला वाटतं हे साहजिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळे आपली ॲड दिली तर त्यांचे फोटो टाकतील, भाजपने वेगळी ॲड दिली त्यांचे फोटो टाकतील. तर मला असं वाटतं याच्यात काही असं खूप काही असं त्यात चर्चा करण्याचं किंवा मला वाटतं विरोधी पक्षाला तसंही काय म्हणतात चोराच्या मनात चांदण्यात असं असतं की काही ना काही यांच्यात भांडणं झाले पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे असं त्यांच्या मनात जे भावना असतात ते कधी कधी या सगळ्या माध्यमातून बाहेर निघतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.